चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे असंख्य माणसं गावातलीच आपले आजूबाजूची आणि ओळखीची माणसं ज्यावेळेला आपल्याच पोराला मारायला येतात घरामध्ये. मिळेल हाताला ते शस्त्र घेऊन ते ज्यावेळेला घरामध्ये घुसतायत, त्यावेळेला बाप ज्या पद्धतीने लेकासाठी उभा राहतो, तो एक सीन अख्ख्या चित्रपटातला स्टँड आउट करणारा सीन होता. त्याच समवेत आणखीन एका ठिकाणी बाप ज्यावेळेला मुलाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करतो, तो एक सीन. या दोन्ही सीन्सकडे पाहिल्यानंतर ज्या व्यक्तीने बापाची भूमिका साकारली मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीचं नाव ॲक्चुअली, पण मला ते कुठे मिळालं नाही. अनफॉर्च्युनेटली जे साइड ॲक्टर्स असतात त्यांना फारसं इम्पोर्टन्स दिला जात नाही किंवा त्यांच्याबद्दल फारशी चर्चा केली जात नाही. पण ही तीच व्यक्ती आहे ज्यांनी अवकारिका या मराठी सिनेमामध्ये सुद्धा काम केलं होतं. बट बिलीव्ह मी तिथे खूप हॉरिबल आणि टेरिबल असा त्यांचा परफॉर्मन्स होता. म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत. त्यांचा त्या चित्रपटातला परफॉर्मन्स हा इतका ओव्हर एक्झॅज्युरेटेड होता, इतका ओव्हर होता, की तुम्ही इरिटेट व्हाल त्यांच्या परफॉर्मन्सने. आणि इथेच परत एकदा माझं जे म्हणणं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, की सगळ्या दोऱ्या लेखक आणि दिग्दर्शकाकडे असतात. चांगल्यातल्या चांगल्या ॲक्टरकडनं सुद्धा कधी-कधी वाईट काम ज्यावेळेला आपण घडताना पाहतो ना, त्यासाठी बऱ्याच प्रमाणात जो लेखक आणि दिग्दर्शक असतो तो कारणीभूत असतो. त्याच पद्धतीने ज्यावेळेला अतिशय वाईटातला वाईट ॲक्टर सुद्धा कधी-कधी खूप चांगलं काम करतो, तर तिथे सुद्धा परत एकदा तेच श्रेय लेखक आणि दिग्दर्शकाला जातं. आणि इथे मात्र ज्या व्यक्तीने बापाची भूमिका साकारली, ॲक्चुअली ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर आणि ते आपल्याला हा चित्रपट पाहिल्यानंतर समजतं. त्यामुळे शेखर बापू रणखांबे यांचं त्या बाबतीत विशेष कौतुक व्हायला पाहिजे. लेखक दिग्दर्शक आहेत ते रुबाब या चित्रपटाचे आणि यांनी याआधी रेखा नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली होती, जिला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मी ती शॉर्ट फिल्म बघितली आहे, मला ती आवडली होती. ऑल्दो त्याच्यामध्ये काही टेक्निकली आपण सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा नाही करू शकत आजच्या व्हिडिओमध्ये, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुबाब या चित्रपटाबद्दल बोलतोय. अर्थात भावांनो, सैराट हा चित्रपट आल्यानंतर ग्रामीण भागातल्या लव्ह स्टोऱ्या दाखवण्याचा एक ट्रेंड जो सुरू झाला, त्याच्यानंतरचा हा कदाचित एक 40वा सिनेमा असू शकतो, हे माझं मत होतं ट्रेलर पाहिल्यानंतर. ट्रेलर अतिशय वाईट पद्धतीने कापला होता. ज्यांनी कोणी ट्रेलर एडिट केला होता, भाई अजिबात चांगलं काम केलेलं नाहीये. कारण ज्या हिशेबाचा ट्रेलर होता, त्यातनं इतक्या सगळ्या निगेटिव्ह वाइब्स येत होत्या ट्रेलरमधनं, की अरे अतिशय टुकार मुलं नसतात का ती गावातली, की तंबाखू, मावा, गुटखा, जर्दा, सकाळी, दुपारी, रात्री कधी पण दारू प्यायला बसणार वगैरे त्या टाइपची मुलं, की ज्यांचा जर का एक घोळका कुठे उभा असला, तर आपण आपली वाट वळवून अगदी दुसऱ्या वाटेने जातो किंवा त्यांच्याकडे बघणं सुद्धा आपण प्रेफर करत नाही. अशा पद्धतीची टुकार मुलं जी असतात, तर त्यांना कुठेतरी ग्लोरिफाय करणारा हा सिनेमा आहे की काय? किंवा ज्या पद्धतीने बिलो द बेल्ट जोक्स आपल्याला ऐकायला आले होते ट्रेलरमध्ये, अगदी तशाच पद्धतीच्या टुकार मुलांना आता जस्टिफाय केलं जातंय की काय बाबा? किंवा विमेन ऑब्जेक्टिफिकेशन केलं जातंय सर्रासपणे आणि कॉमेडीच्या नावाखाली. तर अशा पद्धतीचा अत्यंत वाईट पद्धतीने ट्रेलर कट केलेला होता. त्याच्यामुळे मी या चित्रपटाकडनं ॲक्चुअली 0 अपेक्षा ठेवून गेले होते. बट बिलीव्ह मी चित्रपट ॲक्चुअली चांगला निघाला राव. अर्थात चित्रपटाकडनं माझ्या अजूनही काही कंप्लेंट्स नक्कीच आहेत. पण सगळ्यात आधी बोलूया जरा चित्रपटाच्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. चित्रपटाचा पहिला पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे ॲक्टर्सची कास्टिंग. कारण का फक्त संभाजी ससाणे आणि शीतल पाटील यांच्याबद्दल मी नाही बोलत आहे. त्यांना जे सांगितलं होतं दिग्दर्शकाने, ते त्यांनी चोखपणे निभावण्याचा प्रयत्न केला. पण बाकीचे सुद्धा जे साइड ॲक्टर्स आहेत, ते ॲक्चुअली सातारा, सांगली त्या एरियातले मला असं वाटतं, की असे काही कलाकार आहेत ज्यांना फारसं काही मोठमोठे प्लॅटफॉर्म्स आतापर्यंत नाही मिळालेत. पण तिथल्या भाषेचा जो गंध आहे, तो त्यांच्या डायलॉग्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी अधून-मधून ती सांगलीकडची जी भाषा आहे, तर ती ऐकायला ज्यावेळेला आपल्याला मिळते, तेव्हा खूप भारी वाटतं. आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्हाला असं कुठेच फील नाही होणार, की जी कास्टिंग केली आहे ती खूप ओव्हर द टॉप आहे किंवा खूपच पॉलिश्ड असे ॲक्टर्स आहेत. नाही, सगळं खूप रॉ चाललेलं असतं तुमच्या सगळ्यांसमोर. तुम्हाला जेन्युइनली असं वाटतं, की तुम्ही त्या एका गावामध्ये बसलेले आहेत, त्या झाडाखाली आणि तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर यासाठी तो रॉनेस जो आहे, तो कुठेतरी चित्रपटात जिवंतपणा नक्कीच आणतो आणि त्याचसाठी सगळी जी कास्टिंग केलेली आहे त्यांना सुद्धा मार्क द्यायला पाहिजे. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे चित्रपटातले काही जे डबल मीनिंगचे विनोद आहेत ते जर साइडला सोडले, तर काही विनोदांवरती ॲक्चुअली तुम्ही हसता म्हणजे अगदी जोरजोरात हसता आणि त्याचं श्रेय नक्कीच लेखकाला द्यायला पाहिजे. अगेन शेखर बापू रणखांबे यांना. कारण खूपच रॉ असे काही विनोद आहेत जे जेन्युइनली म्हणजे 4 मित्र अगदीच असं बोलता-बोलता बोलून देतील आणि तुम्हाला ते खूप रिलेटेबल वाटेल. पुढचा माझा पॉझिटिव्ह मुद्दा आहे आणि याबद्दल विशेष बोलायला पाहिजे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जसं आपल्याला वाटलं होतं, की निगेटिव्ह गोष्टींना ग्लोरिफाय करतायत की काय, तर तसं होतं नाही. फॉर्च्युनेटली टचवूड जे मेकर्स आहेत, तर अशा कुठल्याच पद्धतीला ते सपोर्ट करत नाही. समवेअर म्हणजे त्या गोष्टी जरी त्यांनी ग्लोरिफाय पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, पण तरीसुद्धा शेवटी ज्या पद्धतीने क्लायमॅक्स आपल्या सगळ्यांसमोर येतो आणि ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी उलगडत जातात, त्यानंतर तुम्हाला ही एक भावना येते नक्कीच, की बाई काही जरी झालं तरी हे तरी नाही करायचंय आयुष्यात. सो आय थिंक दॅट वॉज अ गुड पॉइंट.
या चित्रपटामध्ये कुठेच जातीवाद न दाखवल्याबद्दल मेकर्सचं कौतुक, श्रीमंतीचं, गरिबीचं व्हिक्टिम कार्ड न खेळल्याबद्दल मेकर्सचं खूप-खूप कौतुक. अत्यंत मॅच्युरिटीने जो प्रॉब्लेम आहे, भावा हा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यासाठी जात, पात, पंथ, धर्म काय त्या गोष्टी नाही. हा प्रॉब्लेम आहे आणि हा अशाच पद्धतीने मॅच्युरिटीने आणि प्रॅक्टिकल त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. तर त्या पद्धतीनेच ते बोलतात आणि त्यासाठी विशेष कौतुक. आपल्या सगळ्यांना कोयता गँग तर माहितीच असेल. हां, म्हणजे तेच ते छपरी टुकार पोरं जे गर्लफ्रेंडने नाही म्हटलं का त्यांना नाहीचा अर्थ नाही समजत नाही आणि मग कोयता घेऊन जातात तिला काहीतरी हिंसा वगैरे करण्यासाठी. तर अशा पद्धतीच्या पोरांना एक चपराक देणारा आणि एक आरसा दाखवणारा एक अत्यंत सुंदर असा मोनोलॉग आहे. ज्यावेळेला संभाजी ससाणे गाडीवरती बसतो आणि त्याचा मित्र त्याला काहीतरी बाहेर सांगायला येतो त्यावेळेला. सो मला जेन्युइनली असं वाटलं, की यार अत्यंत समर्पक विचारबुद्धीने लिहिलेला तो एक मोनोलॉग होता. ज्यासाठी फुल मार्क, फुल म्हणजे फुल मार्क. आणि आता शेवटचा पॉझिटिव्ह मुद्दा. या चित्रपटामध्ये सगळ्यात क्लायमॅक्सला जी मुलगी संभाजी यांच्या गाडीवरती मागे बसलेली दाखवली आहे, त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. अत्यंत हुशारीने विचार करून लिहिलेला तो एक ट्विस्ट होता क्लायमॅक्सचा, जो फार महत्त्वाचा होता. कारण जर का ते नसतं झालं, तर चित्रपटातनं अत्यंत चुकीचा रॉन्ग मेसेज गेला असता आणि त्याचीच मला भीती होती. म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. चित्रपटात अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या ॲक्चुअली माझ्या मनाच्या विरोधात होत होत्या आणि कुठेतरी मला असं वाटत होतं, यार काय चाललंय म्हणजे सिरियसली. बट गाईज क्लायमॅक्स ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला त्या मुलीचा चेहरा दिसला, त्यावेळेला मला कुठेतरी खूप हायसं वाटलं आणि भारी वाटलं. थिएटरमधून बाहेर आल्यानंतर ती फीलिंग काहीतरी निराळीच होती आणि त्यासाठी मेकर्सचं विशेष कौतुक. आणि भावांनो आणि बहिणींनो, आता चित्रपटाच्या निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल जरा बोलूया. चित्रपटाची लेंथ ॲक्चुअली तब्बल 2.5 तासांची आहे आणि 2.5 तासांहून थोडीशी वर आहे. तर ती कुठेतरी कमी केली जाऊ शकली असती असं मला वाटलं. काही सीन्स जेन्युइनली आपण कमी करू शकलो असतो, कारण स्कोप होता तिथे कमी करण्यासाठी. ऑल्दो ग्रामीण भागातल्या लव्ह स्टोरी दाखवायला मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या पद्धतीने या चित्रपटाची जी नायिका आहे, ज्या पद्धतीने ती अगदी सहजासहजी लगेच पटते नायकाला किंवा काय म्हणजे अत्यंत इमॅच्युरिटीला त्या वयातल्या ज्या निब्या असतात ना, सगळ्या गुलाबी दुनियेत जगणाऱ्या. तर त्या निब्यांच्या समोर हा चित्रपट ज्यावेळेला येईल तेव्हा कुठेतरी कदाचित त्यांना एक आरसा मिळेल असं मला वाटतं. बट ऑल्दो हे जे पोरं असतात, जे आशिगाडी करून वगैरे जे चालवतात किंवा जे स्किनी जीन्स वगैरे घालणारे किंवा जे टिपिकल तंबाखू सगळ्या प्रकारचे नशे वगैरे करणारे, अशा प्रकारच्या वर्गाची मी नाही रिलेट करू शकत. त्यामुळे मला इतकं काही केअर करावंसं नव्हतं वाटत त्या पर्टिक्युलर नायकासाठी किंवा त्याच्या मित्रांसाठी. म्हणजे मला आतून काहीच तळमळ नव्हती त्या नायकासाठी किंवा मला काही फील नव्हतं होत त्याच्यासाठी. ऑल्दो काही निब्या अशा असतात ज्यांना अशाच प्रकारचे रावडी पोरं वगैरे आवडतात. बट कारण मी या विचाराच्या खूप ऑपोझिट विचारांचे आहे त्याच्यामुळे मला काही फरक नव्हता पडत ॲक्चुअली की त्याचसोबत काय-काय घडतंय चित्रपटामध्ये ते बघून. आय थिंक ही डिझर्व्ड इट. त्यानंतर शेवटचा निगेटिव्ह पॉइंट आहे चित्रपटामध्ये डबल मीनिंगचे खूप जास्त जोक्स आहेत आणि बिलो द बेल सुद्धा जाणारे जोक्स आहेत. ऑल्दो काही शब्दांना त्यांनी बीप केले जे ट्रेलरमध्ये बीप नव्हते केलेले. तर चित्रपटामध्ये असे डबल मीनिंगचे अजून जास्त काही संवाद आहेत. ज्यावेळेला मी हा सिनेमा बघायला गेले, तर त्यावेळेला तशाच पद्धतीची ती मुलं आली होती आणि ज्यावेळेला डबल मीनिंगचे जोक्स येत होते, त्यावेळेला ते अगदी उभं राहून नाचत वगैरे होते. सो आय होप तुम्हाला कळतंय म्हणजे अतिशय अनसेफ असं ज्या मुलांकडनं वाटत असतं आपल्याला, अजिबात सेफ नाही फील होत त्यांच्या अराउंड. तर तशा प्रकारचं क्राउड तिथे आल्यामुळे आणि त्या डबल मीनिंगच्या जोक्सला ते प्रचंड एन्जॉय करत होते. तर ते बघून थोडंसं कुठेतरी ना हिरमोड होतो आणि खूप ऑकवर्ड फील व्हायला लागतं पब्लिक प्लेसेसमध्ये. सो या ओव्हरऑल हा होता माझा एक रिव्ह्यू ह्या चित्रपटाबद्दलचा. समटाईम्स असं होतं, की कधी-कधी एखादा ट्रेलर नाही आवडत आणि चित्रपट ॲक्चुअली काहीतरी सरप्राईज घेऊन येतो. पण कधी-कधी ट्रेलर लय बाप असतो आणि मग चित्रपटामध्ये लय मोठा हिरमोड होतो. सो अशी सगळी समीकरणं होत असतात. पण तरीसुद्धा मी रुबाब या चित्रपटाला देईल 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. मला त्यांचा प्रयत्न आवडलाय. मला मेकर्सचं स्टँड आवडलंय. भाई म्हणजे विशेष कौतुक व्हायला पाहिजे. शेखर बापू रणखांबे या व्यक्तीचा हा पहिलाच दिग्दर्शनाचा सिनेमा आहे म्हणजे मोठ्या पडद्यावरचा ऑफकोर्स. खूप-खूप कौतुक त्यांना आणि खूप-खूप शुभेच्छा सॅटेलाइट्स मराठी या टीम आणि आपल्या सगळ्यांकडनं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.